आपकी अदालत मध्ये आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा शर्मांवर आरोप आहे की हे सांप्रदायिक भेदभाव करणारे आहेत. हेमंताजी, आसामचे मोठे नेते आहेत बदरुद्दीन अजमल साहेब. त्यांचं म्हणणं आहे की हेमंता बिस्वा शर्मा मुसलमानांचे दुश्मन आहेत. सकाळी उठल्याबरोबर आधी विचार करायला लागतात की मुसलमानांना त्रास देण्यासाठी कोणती योजना आखू. ठीक आहे, बघा, मी तर अँटी मुस्लिम नाही आहे आणि अँटी मुस्लिम असणं योग्यही नाही आहे, पण आम्ही गौरव बाळगणारे हिंदू आहोत. आय एम अ प्राऊड हिंदू. तर प्राऊड हिंदू असण्याचा अर्थ असा नाहीये की 600 मदरसे बंद करायचे, मग 300ची आणखी एक यादी काढायची की सगळ्या मदरसे बंद करून बघा, टाकू. हिंदूंना वाटतं की सगळ्यांचं भलं व्हावं. माझ्या मनाला असं वाटतं की मुसलमान मुलं मुली मदरसांमध्ये जाऊन आपलं आयुष्य वाया घालवतात. तर एक शुद्ध सनातनी असल्याच्या नात्याने मी मुसलमानांच्या भल्याचा विचार करतो. म्हणूनच मला वाटतं मदरसांचं बंद होणंच योग्य आहे. प्रत्येक मुसलमान मुला मुलींनी डॉक्टर इंजिनियर होणं योग्य आहे. हेमंताजी, मुसलमानांचा मुलगा काय बनेल, कुठे शिकेल, हे तुम्ही कशाला ठरवताय? हे त्यांना ठरवू दे की. ठरवणार तर तेच, पण मी जितकं करू तुम्ही शकतो. मदरसे बंद केले तर हे कुठे बघा, शिकणार? ऐका, ते ठरवणार तर त्यांचे आईबाबाच आहेत. इकोसिस्टीम बनवणं माझं काम आहे. तर मी एक इकोसिस्टीम बनवली आहे की बाबा, तुमच्या इथे शाळा आहेत, कॉलेज आहेत, तुम्ही जाऊन डॉक्टर इंजिनियर बना. तर ते इकोसिस्टीम बनवण्याचं काम माझं आहे. निर्णय घ्यायचं काम त्यांच्या आईबाबांचं आहे, कोणत्याही मुसलमान पॉलिटिशियनचं नाही. असं तर नाहीये ना की मदरस्यांमध्ये शिकलेली लोक डॉक्टर इंजिनियर नाही म्हणत. नाहीच मदरस्यांमध्ये बनत. कुठे बनले? तुम्ही हल्लीच्या काळात कोणाला पाहिलंय का की मदरसांमध्ये ओवेसी शिकून कोणी- साहेबांचं भाषण ऐकत होतो, ते म्हणाले हे की बघा, ओवेसीला तुम्ही मुसलमान समाजाचा रिप्रेझेंटेटिव्ह नका समजू. ते तर कुठेही गेले तरी मुसलमानच त्यांना वोट देत नाहीत. ते म्हणत होते की हेमंत बिस्वा शर्मांनी शाळेत इतिहास नीट वाचला नाहीये. या मदरशांमध्ये शिकणारी जी लोक आहेत त्याच लोकांनी इंग्रजांच्या विरुद्ध लढाई केली, हौतात्म्य पत्करलं. इंग्रजांच्या विरुद्ध कोण लढाई लढलं हा इथे मुळात प्रश्नच नाहीये. पण मदरसांमध्ये जे काही शिकून भरपूर लोक बॉम्ब फोडणारे सुद्धा बनले, अल कायदामध्ये पण जॉईन झालेत. तर इतिहासातली तुमची जी सकारात्मक बाजू आहे ती नका उचलून धरू. हिस्ट्री रिप्रेझेंट्स बोथ पॉझिटिव्हिटी अँड निगेटिव्हिटी, आणि त्यातलं ॲव्हरेज तुम्ही घ्या. अलीकडच्या 30 वर्षात जर तुम्ही पाहिलं तर कोणत्या मदरसांमधून अशा महापुरुषाने जन्म घेतलाय जो भारताच्या कल्याणासाठी काम करतोय, जो आपल्या समुदायाच्याही पुढे जाऊन मनापासून मानवतेसाठी काम करत आहे? मी तर नाही ऐकलं, मी तर नाही पाहिलंय. बिघडलंय असंही मी बोलत नाहीये की मदरसांमध्ये शिकलाय म्हणजे तू एक अतिरेकी झालायस, तर नाही, मी सहमत नाही. माझा मुद्दा इतकाच आहे की मदरसांमध्ये शिकल्यानंतर तुमचा सर्वसामान्य शिक्षणाचा रस्ता बंद होऊन जातो. तुम्ही मदरसांमध्ये घेऊन जाऊ नका. कुराण शरीफचं ज्ञान असणं गरजेचं आहे, ॲज यू आर फॉलोइंग इस्लाम. घरात वाचा, मशिदीच्या इकोसिस्टीममध्ये तुम्ही त्यांना शिकवा, पण मुला मुलीला डॉक्टर, इंजिनियर, प्रोफेसर बनवण्याची संधी द्या. तुम्ही नक्कीच त्यांचे बायोलॉजिकल पालक आहात, पण तुम्ही कसे काय त्यांच्या आयुष्याचे दरवाजे बंद करू शकता? जर त्यांची इच्छा आहे की 16 वर्षांनंतर मला धर्मशास्त्रीय अभ्यासक व्हायचंय, तर तो स्वतःहूनच मदरसांमध्ये जाऊन शिकेल. पण लहानपणी मदरसांमध्ये त्यांना टाकू नका, त्याला त्याचा पर्याय निवडू द्या. हे बघा, तुम्ही म्हणताय की तुम्हाला त्यांचं भलं करावंसं वाटतंय. अशाने भलं होईल का की जे मदरशांमध्ये शिकवतात त्यांच्यासाठी नियम बनवले की त्यांना पोलीस स्टेशनला रिपोर्ट करावं लागेल? हे बघा, ते एक परिस्थितीमुळे उचललेलं पाऊल आहे. कारण सध्या आसाममध्ये आम्ही जितके अल कायद्याचे मॉड्यूल्स पकडले आहेत त्यांची संख्या आहे 54 मॉड्यूल्स. आणि या 54 मॉड्यूलमध्येच मदरसांमधले शिक्षक जे आसामच्या बाहेरून आलेले आहेत त्यांचा सहभाग आहे. तर यासाठीच मी मदरसांच्या कमिटींना सांगितलं
की बाहेरून जे पण येतात त्यांचं पोलीस स्टेशनला रजिस्ट्रेशन करा, जेणेकरून आपण इतर सरकारांकडून त्यांच्या चारित्र्याची योग्य पडताळणी करू शकू. आणि खूपदा बांगलादेशमधले नागरिक आसाममध्ये मदरसांमध्ये येऊन काम करतात, अल कायदाचे मॉड्यूल्स विस्तारित होतात आणि पूर्ण समाजामध्ये बदनामी होते. म्हणूनच आसामच्या बाहेर वेगळं इम्प्रेशन पडण्यापेक्षा आसाममध्ये आम्ही समाजासोबत सर्वांसोबत बोलणी करूनच हे सगळे निर्णय घेतो. आणि म्हणूनच आसाममध्ये कोणतीही सांप्रदायिक समस्या नाही आहे. मुसलमानसुद्धा माझ्यावर विश्वास ठेवतात, कामावर विश्वास ठेवतात आणि मी पण त्या लोकांना तेवढाच मान देतो. त्यांचा मान ठेवता पण स्वातंत्र्य देत नाही. तुम्ही म्हणता की 4-4 लग्न करणाऱ्यावर मला आक्षेप आहे. खूप आक्षेप आहे, खूप आक्षेप आहे. माझ्या मुलीला, आमच्या मुलीचं मी अशा कुठल्या व्यक्तीसोबत लग्न करून देईन ज्याच्या आधीच 3 बायका आहेत? जे काम मी माझ्या मुलीसोबत नाही करणार तेच काम एखाद्या मुस्लिम मुलीसोबत सुद्धा नाहीच झालं पाहिजे. पण तुम्ही त्यांना थांबवू शकत नाही. ती त्यांची मर्जी आहे. शर्यतमध्ये, इस्लाममध्ये याला परवानगी आहे. नका बोलू. या देशात हे एक ॲपिजमेंटचं, तुष्टीकरणाचं कारण म्हटलं जातं. त्याला कोणी थांबवू शकत नाहीये. मी थांबवून दाखवेन. हो, मी ते नक्की थांबवेन बाय द फोर्स ऑफ लॉ. का म्हणून सुप्रीम कोर्ट, हायकोर्ट सारखं सांगत असतात? कायद्यामध्ये, भारताच्या संविधानात डायरेक्टिव्ह प्रिन्सिपलमध्ये सांगितलेलं आहे की तुम्ही युनिफॉर्म सिव्हिल कोड लागू करा. काँग्रेसने हे लोकांच्या डोक्यात घातलंय की यू कॅन नॉट रिफॉर्म मुस्लिम पर्सनल लॉ. भारतीय संविधान निर्देश देतं, सल्ला देत नाही. इंडियन कॉन्स्टिट्यूशन डायरेक्ट्स all political people, including the people in government, to work and to bring reform in the Muslim personal law. हे आपलं कर्तव्य आहे, आपली जबाबदारी आहे. लागू होईल तेव्हा होईल. आज तर त्यांना परवानगी आहे इस्लाममध्ये. जेव्हा होईल तेव्हा होईल. म्हणजे काय, आम्हाला तर करायचंच आहे. जब मियाँ बीबी राजी तो क्या करेगा काजी. असं मियाँ बीबी राजी असं खरंच असतं का? त्या बायकोला तर जबरदस्तीने राजी केलं जातं, काहीतरी दबाव वगैरे टाकून. तुमचं हे अशा प्रकारचं वक्तव्य ते त्या बायकोसाठी अपमानास्पद नाहीये का? त्यांच्यात नवरा झाला 70 वर्षांचा आणि बायको झाली 28 वर्षांची, 24 वर्षांची. कारण त्यांच्यातलं प्रकरण आहे ना. तुम्ही का मध्ये आहे? ते का आपल्याला मतं देत नाहीत? नाही देत. कारण आपण काय, आपल्या हिंदूंना आपण म्हणजे कुठल्याही मंत्र्याला मत देत नाहीत. तुम्ही जे 2 समाज करून ठेवलेत की त्या लोकांचा विचार त्या लोकांनाच करू द्या. अरे बाबा, दे आर पीपल ऑफ इंडिया. भारतात 2 समाज नाही. सगळी अशीच कामं करत आहात. तुम्ही बालविवाहावरती बंदी आणलीत आणि अजमल साहेब म्हणतात की यामध्ये 90% मुस्लिम तरुण आहेत, त्यांच्या विरुद्ध खटले दाखल होतील. जर तुम्ही बालविवाह करत असाल तर 99% देखील होतील. कायदा आहे. कायद्याचं जर तुम्ही उल्लंघन करत असाल, जर हिंदू उल्लंघन करत असेल तर हिंदूला अटक होईल. जर मुसलमान उल्लंघन करत असेल तर मुसलमानाला अटक होईल. एक नागरिक म्हणूनच मी त्यांना अटक करणार. धर्माबाबत तर मी विचार सुद्धा करत नाही. ते अजमलचं काम आहे, ओवेसीचं काम आहे धर्माचा ठेका घेण्याचं. माझं तर काम ते नाहीये. त्यांचा तर सल्ला असा आहे की हिंदू मुलींचं देखील कमी वयात लग्न केलं पाहिजे, कारण की आता जग बदललं आहे. माहितीये, ते असं बोलतात. पण मग तुम्ही करून द्याल का? हिंदू मुलींबद्दल त्यांचा जो सल्ला आहे तो तुम्ही मान्य करू शकता का? असा सल्ला, जो कोणी असा सल्ला देतो की हिंदूंना पण कमी वयात लग्न केलं पाहिजे, तुम्हाला वाटतं का की त्यांना मानवी मूल्यांबद्दल काही आदर असेल? हे जे टीव्हीवर येऊन ते बोलतात ना, त्यावरून त्यांची विचारशक्ती आपल्याला समजू शकते की ते मुलींना कसे वागवतात. हाऊ दे ट्रीट्स द अदर जेंडर. पण आता त्यांना आई नाही समजत. आता तर कर्नाटकमध्ये मागणी होत आहे की बुरख्यावर जी बंदी आणलेली शाळेमध्ये, कॉलेजमध्ये, ती काढून टाकावी. हे बघा, समतेची लढाई, मूल्यांसाठीची लढाई ही अनेक वर्ष चालू आहे. आज तुमचे दिवस आहेत, तुम्ही बंदी काढून टाका. आमचे दिवस आले की आम्ही पूर्णपणे बंदी आणू. धर्म
हा एकाच कालावधीत स्थापन होत नाही. म्हणूनच कधी कधी आपले जे भारताचे नागरिक आहेत, सनातनी आहेत, कधी कधी ते इम्पेशंट होतात. हे काम का नाही झालं, ते काम का नाही झालं. या दीर्घ लढाया आहेत. भारताच्या नागरिकांनी राम मंदिर बनवण्यासाठी 500 वर्ष घालवली. आता बुरख्याची पण बंदी उठवण्यासाठी बुरख्यावरील सुद्धा बंदी शाळेमध्ये. आमचा बुरख्याला विरोध नाही, तुम्ही घरात बुरखा घाला. आय एम नॉट ॲट ऑल अपोज टू युअर रिलिजियस कल्चर. तुम्ही घरात असाल, बाजारात जात असाल, तुम्हाला बुरखा आवडत असेल किंवा हा एक परंपरेनुसार धार्मिक नियम आहे तर तुम्ही बुरखा घाला, मला काहीच समस्या नाही. पण जेव्हा शाळेमध्ये फिजिक्सचा तास चालू आहे तर तुमचा बुरखा अडचण नाही का होणार. आणि एकाच वर्गामध्ये युनिफॉर्मचा अर्थ काय, तर त्यात कोणताही धर्म नाही, कोणी गरीब श्रीमंत नाही, आम्ही सगळे एकसारखे समानतेनं तिथे असणं. मग तिथे तुम्ही युनिफॉर्मच्या संकल्पनेविरुद्ध असलेली गोष्ट का आणता. तर मी हे मान्य करतो की आज सुद्धा नरेंद्र मोदीजी किंवा बीजेपीचं देशातल्या सगळ्या राज्यांमध्ये सरकार झालेलं नाहीये, पण धर्मासाठीची लढाई अजूनही चालूच आहे. अजून कळस गाठलेला नाही आपण. आणि म्हणूनच कधी ते कधी आम्ही हे चालूच राहणार. तर अशा गोष्टींमुळे वाटत नाही की तुम्ही अँटी मुस्लिम आहात, मुसलमानांच्या विरोधात कसं काय. आहात? मला तर मुस्लिम समाजाने येऊन अवॉर्ड दिलं पाहिजे की मुस्लिम मुलीसाठी मी एवढा विचार करतो. जर मी म्हणतोय की मुस्लिम मुलीला डॉक्टर बनायचंय तर मी हे विरोधात बोललोय का. जर मी म्हणतोय की मुस्लिम मुलीचा एकच नवरा असायला पाहिजे तर मी काय मुसलमानांच्या विरोधात आहे का. हजरत मोहम्मद बोलून गेलेत की इस्लाममध्ये एकपत्नीत्व हा नियम आहे, बहुपत्नीत्व हा अपवाद आहे. तर मग इस्लामिक विचारांनुसार ते अल्लाचा आत्मदूत आहेत, एक नबी आहेत. नबीच सांगून गेलेत की मुसलमानांनी एकपत्नीत्वाचं पालन करणं योग्य आहे. आणि बहुपत्नीत्वाचं पण पालन करत असाल तर त्याचे भरपूर नियम आहेत. तुम्हाला तुमच्या विद्यमान पत्नीची संमती घ्यावी लागेल आणि ती संमती तिच्या इच्छेनेच असली पाहिजे. असं होतं का समाजात. आपलं संविधान सगळ्यांना परवानगी देतं की आपल्या धर्मात, आपल्या समाजात चुकीची जसं गोष्ट पाहिजे आहे. तसं. नाही, चुकीचं आहे ते. संविधान अशी परवानगी देतच नाही. मला तर तेच तुम्हाला सांगायचंय. डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ स्टेट पॉलिसीमध्ये पॉलिटिकल सायन्सचा विद्यार्थी होतो मी. भारतीय संविधानाचे निर्माते आपल्याला आदेश देऊन गेले आहेत की तुम्ही लवकरात लवकर युनिफॉर्म सिव्हिल कोड लागू करा आणि त्यामुळे भारतात एक समान पातळी तयार होईल ऑन ह्युमन व्हॅल्यूज अँड ह्युमन डिग्निटी. आपलं संविधान कधीच परवानगी तर देत तुम्हाला नाही. लवकरात लवकर हिंदू राष्ट्र बनवायचं आहे. हिंदू राष्ट्र तर भारत आहेच. हा पण एक चुकीचा प्रश्न. खरं तर भारताला कुणीही हिंदू राष्ट्र बनवायची गरज नाहीये. 6000 वर्षांपासून भारत हिंदू सिव्हिलायझेशनच आहे. भारतात आणखीन काय आहे. भारतातील कोणत्याही कानाकोपऱ्यात, घरामध्ये, इमारतीमध्ये, पावलोपावली, नद्यांमध्ये हिंदूच तर आहेत. 6000 वर्षांपासून आपण हिंदू आहोत. आपले पॉलिटिशियन बोलतात की हिंदू राष्ट्र बनवायचं आहे. अरे बाबांनो, आपण 6000 वर्षांपासून हिंदू आहोत आणि जोपर्यंत श्वास चालू आहेत भारत हिंदू सिव्हिलायझेशनच राहणारच. मला काही बनवायचं नाहीये. माझ्या ऋषी मुनींनी हिंदू सद्भावनेचं इतकं खोल मूळ रुजवलंय की ते कधी पण हिंदू तुटणारच तर नाही. सर्व धर्म समभावावर विश्वास ठेवतो. होतं. म्हणूनच तर मी मुस्लिमांच्या म्हणूनच तर तुम्ही कल्याणासाठी असं बोलतोय म्हणताय ना. की आम्हाला असा भारत बनवायचा आहे ज्यात बाबरचं नाव नसेल, ज्यात निजामचा आणि इतिहास नसेल. नसायलाच पाहिजे. बाबर तर आक्रमक होता. आता बाबरचं नाव का असेल. बाबर तर आक्रमक होता. आक्रमक करणाऱ्याचं नाव का असेल. आक्रमक व्यक्तीचं नाव हॉल ऑफ फेम मध्ये कसं काय असू शकेल. पण आम्ही APJ अब्दुल कलाम यांचं नाव तर नेहमीच घेतो ना. आम्हाला मुसलमानांशी काहीच प्रॉब्लेम नाहीये. APJ अब्दुल कलाम यांची लाखो भारतीय पूजा करतात एव्हरी डे. ते आपले आदर्श आहेत. तुम्हाला सांगतो, आपल्या देशात अनेक मुस्लिम व्यक्ती आहेत ज्यांची सामान्य भारतीय दररोज पूजा करतात. पण तुम्ही आम्हाला बाबरची पूजा करायला नका सांगू ना. तो एक आक्रमक व्यक्ती आहे. बघा, जे अजमल साहेब आहे ते एक चांगली गोष्ट म्हणाले. ते म्हणाले की मोदीजींना वाटतं की देशातल्या मुसलमानांनी
मतदान करावं आणि बीजेपीला पाठिंबा द्यावा. पण हे हेमंता आणि योगी आदित्यनाथ हे दोघेही मुसलमानांना दूर ठेवतात. माझ्या बाबतीत मी जे करतोय 10 वर्षानंतर बघा, 15 वर्षानंतर, 20 वर्षानंतर द टस्सल विल बी देअर. पण एक वेळ अशी येईल की मुस्लिम बांधव फक्त बीजेपीला मत देईल, कमीत कमी मुस्लिम महिला तरी. मुस्लिम महिला बाकी कोणालाच मत देणार नाही. ही लढाई आणखीन 20 वर्ष तरी चालू राहू द्या. एकदा फक्त तुम्ही मुस्लिम महिलांना स्वातंत्र्य मिळवून द्या लवकरात लवकर. तलाकपासून मुक्ती, पॉलिगॅमीपासून मुक्ती, शिक्षणाचा अधिकार, या सगळ्या इकोसिस्टम्स त्यांना मिळू द्या. बीजेपीचे कोर वोट बँक मुस्लिम महिला असतील. हेमंता बिस्वा शर्मा आणि योगी आदित्यनाथ यांच्यामध्ये एक शर्यत लागलेली आहे की कोण स्वतःला जास्तीत जास्त खूप मोठा हिंदू सिद्ध करू शकेल. मी तर एकच गोष्ट सांगतो की योगीजी खूप मोठे नेते आहेत. मला त्यांच्याशी तुलना देखील करायची नाहीये. आम्ही खूप छोट्या प्रदेशातून येतो. कुठे युपी, कुठे आसाम. सफरचंद आणि संत्र्याची तुलनाच होऊ शकत नाही. ते राहू द्या. पण मी आसामसाठी काहीतरी ठरवलेलं आहे आणि मी करूनच दाखवीन.